इथंही चालले? आता धर्मध्वजाचे पूजन करतो आम्ही इथल्या श्रीरामाच्या मंदिरावर जे धर्मध्वज आहे त्याचं पूजन करू आम्ही, कारण शेवटी हे जे काय सगळं चालू आहे याच्यासाठी धर्मासाठी चालू आहे. हिंदुत्व आणि रामरक्षा हे हास्यास्पद आहे ठाकरे गटाचं, असं वारंवार भाजपकडनं टीका केली जाते. हे ढोंगी हिंदुत्ववादी भारतीय जनता पार्टी फक्त मताच्या वेळेस त्यांना हिंदुत्ववाद दिसतो. जर ते हिंदुत्ववादी असते तर राम मंदिराच्या पेट्या चोरल्याच नसत्या त्यांनी, त्याच्यात जमिनीत व्यवसायच केला नसता त्यांनी. व्यवसायाला काही जागा असते, चोऱ्याला सुद्धा काही जागा असते. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या घराच्या अगदी काही किलोमीटर अंतरावरचं मंदिर तुम्ही निवडलं, मग त्यांनी यावं आरतीला, त्यांच्या घराजवळ आहे. आता आजूबाजूचे मंदिर बरेच नागरिक सांगतात की त्यांच्या हस्ते या मंदिराचं स्थापना झाली, तर त्यांनी आलं पाहिजे. तर राम भक्त आहे ते, आज शनिवार आहे, ते नागपूरमध्ये ते माझ्या माहितीप्रमाणे. नागपुरातून गेले पुण्याला. सर पावसाचं सावट आहे, लोक कमी येतील का कसं? कमी जास्तीची चिंता करायची नाही, कमी जास्त नाही. आम्ही शिवसैनिक आहे, पाऊस आला पाहिजे. पाऊस महत्वाचा आहे, सगळ्यापेक्षा पाऊस महत्वाचा आहे. त्याच्यामुळे शकतो या ठिकाणी अंबादास दानवेजी आलेले आहेत आणि नारळ वाढवून या ठिकाणी अधिकृतपणे या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती त्यांनी केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पावसाचं वातावरण आहे. या पावसाच्या वातावरणातही लोक जे आहे ते छत्र्या घेऊन या ठिकाणी आलेले आहेत. कॅमेरामॅन